नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आपण आता E3च्या पॅकेजला आहे आणि आपण E3चा पहिला पार्ट टाकलेला आहे. व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे आपण 2 पार्टमध्ये आपण E3चे आपण व्हिडिओ टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला डिटेल सगळे काम कुठे चालू आहे आणि कुठे काम चालू नाही ह्याची माहिती तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, आपण डेली रिंग रोडचेच आपण व्हिडिओ अपलोड करत आहे. पॅकेज टू पॅकेज आपण सगळे व्हिडिओ आपण अपलोड करत आहे. टोटल 9 पॅकेजचे आपण व्हिडिओ अपलोड करतोय. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे आणि पूर्ण रिंग रोडचे तुम्हाला अपडेट मिळून जातील. मित्रांनो, आपण आता आळंदी गावच्या जवळ आहोत. म्हणजे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता, हे सगळी आळंदी आळंदी गावच आहे सगळं इकडे पाठीमागं माझ्या मागं बघू शकता तुम्ही. हे सगळं आळंदी आहे, आळंदी गाव आहे. तर बघू शकता इकडं पण काम चालू आहे. आपण E3चा पहिला पार्ट टाकलेला आहे, त्यातमध्ये जे तो म्हणजे मरकर रोड असेल, लोणीकंद असेल, या ठिकाणी थोडंसं काम थोडंसं स्लो आहे. पण आणि आपण ड्रोनचे व्हिडिओ पण आपण टाकायला सुरुवात केलेली आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्या लोकेशनला काम चालू आहे त्या ठिकाणी पण कळून येईल. आणि मित्रांनो, E3च्या पॅकेजला आहे आपण आळंदी जवळ आहोत आपण. त्या ठिकाणी पण तुम्हाला मी पूर्ण माहिती देणार आहे. आपले व्हिडिओ थोडेसे मोठे व्हायला लागलेत, कारण पहिले व्हिडिओ छोटे होते, कारण बऱ्याच ठिकाणी काम चालू नव्हतं. पण आता खूप ठिकाणी कामं चालू झालेले आहेत. आपण डिटेल सगळे ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला गावाची नावं वगैरे पण मी सांगणार आहेत. ज्या ठिकाणी आपण पोचलोय त्या ठिकाणी पण आपण त्या ठिकाणी किती काम चालू झालेलं आहे, कसं काम आहे, ह्यामध्ये पण आपण डिटेल पूर्ण माहिती आपण देणार आहोत. आणि मला आपले काही मित्रांचे मेसेज आले की हा रिंग रोड किती दिवसात पूर्ण होईल. तर हा 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे, म्हणजे 3 वर्षामध्ये हा रिंग रोड पूर्ण होईल. आपण माझे मागचे व्हिडिओ पण पहा. आपण डिटेल सगळे व्हिडिओ आपण टाकलेले, पॅकेज टू पॅकेज आपण स्टार्टपासून व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही मागचे व्हिडिओ पहा. त्यामध्ये आपण डिटेल सगळं W1, W2, W3, W4, W5, म्हणजे आपण जसं आपण जे सांगत आलेलं आहे की पूर्व आणि पश्चिम, म्हणजे आपण आता पूर्व भागामध्ये आहोत. ईस्ट म्हणजे आपण पूर्व भागामध्ये आहे. तर आपण E3चं आपण हे सगळे आपण E3ची आपण माहिती देत आहोत. E4चा आपण व्हिडिओ टाकलेला आहे. जो सोलापूर रोड असेल, वाडे भोलाई आहे, लोणीकंद आहे, या ठिकाणावरून येतो. रुळे कांचन असेल, या ठिकाणून हा E4चा पण व्हिडिओ आपण तुमच्या आग्रहाखातर आपण सगळा व्हिडिओ आपण पूर्ण ड्रोनचे फुटेज आपण टाकलेले, तिकडे पूर्ण माहिती पण दिलेली आहे. तो पण व्हिडिओ पहा मित्रांनो, आणि मागचा व्हिडिओ पहा. आणि खूप बऱ्यापैकी खूप काम चालू झालेलं आहे. म्हणजे पश्चिम भागामध्ये, म्हणजे वेस्ट भागामध्ये खूप काम चालू आहे. W1, W2, W3, W4, W5 खूप काम फास्ट चालू झाले आहेत. म्हणजे महिन्यामध्ये आपण परत आता आता आपण आज ह्या महिन्यामध्ये आपण जाणारच आहोत. आता चालू आपण E4 पासून केलेलं आहे. E3ला आपण आलोय आता. आणि तरी बऱ्यापैकी E4चं पण काम खूप स्लो होतं. ज्यावेळेस आपण साईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी काम खूप स्लो होतं. पण आता ह्या महिन्यामध्ये आपण गेल्यानंतर खूप काम असं फास्ट आणि खूप बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत. E4चे पण कामं खूप जोरात चालू आहेत. E3चं बऱ्यापैकी थोडंसं काम स्लो आहे. पण आपण पुढं आता आळंदीच्या पुढं काम बऱ्यापैकी काम चालू आहे. म्हणजे आपण आता ह्या लोकेशनला आहे आळंदीपाशी. तर आळंदीच्या पुढं खूप काम फास्ट चालू आहे. तुम्हाला मी ते पण दाखवणार आहे सगळं लाईव्ह त्या ठिकाणी, की काम किती झालेलं आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आपण आळंदी गावच्या जवळ आहे. E3च्या पॅकेजला आहे आपण. आणि इथे पण बघू शकता, हा समोरच असा हा रस्ता असा फिरून, तुम्हाला मी झूम करून दाखवतो थोडंसं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे समोर इथं काम चालू आहे त्यापैकी, हे पहा, तर काम चालू आहे. आणि समोर असा डोंगरामधून असं फिरून समोर जे दिसतं डोंगर, तो डोंगर इथं फोडलेला आहे. तिथून सरळ असा इकडून समोर जो डोंगर दिसतोय समोरचा,
ह्या कोपऱ्यावरचा जो डोंगर दिसतोय तसा फिरून पूर्ण आळंदीला असा वळसा घालून हा रस्ता असा जातो इकडे. आपण त्याही लोकेशनला जाणार आहे. मला कारण इथून इथून दिसतंय स्पष्ट, कारण काम चालू आहे तिकडं पण. आणि हे इकडं काम चालू झालेलं आहे. इकडे सुद्धा बऱ्यापैकी काम चालू झालेलं आहे. इकडे आपण आता एका टेकडीवर आहे इथं, जेणेकरून आपल्याला सगळं इथून पूर्ण ज्या ठिकाणी काम चालू आहे ते सगळं आपल्याला दिसतंय इथून. E3च्या पॅकेजला आपण आहे आळंदी जवळच. हे समोरच आळंदी गाव आहे समोर मित्रांनो. आणि पूर्ण आळंदीला म्हणजे जसा रिंग रोड पूर्ण वळसा असा आळंदीला घातल्याने हा रिंग रोड जाणार आहे पूर्ण. म्हणजे जे आता आळंदीला जे भाविक येतात, म्हणजे त्या भाविकांना काय ट्रॅफिकचा सामना करावा लागतो, किती ट्रॅफिक असतं, किती गर्दी असते इथं, ते तुम्हाला मी सांगितलं की मरकळ रोडला इंटरचेंज होणार आहे. तर मरकळ रोडलाच इंटरचेंज राहील, कारण इकडं पुढं जे आहे इकडं पुढं तर इंटरचेंज काय होणार नाही. मरकळ रोडलाच इंटरचेंज राहणार आहे. जे आपण E3च्या पार्ट 1 मध्ये आपण तुम्हाला डिटेल त्यातमध्ये सांगितलेले आहे. हे आळंदी गाव आहे पूर्ण. मुंबईवरून जे येणार आहे तिकडून ते डायरेक्ट तिकडं सातारा जाणार, सातारा म्हणजे जे एक्सप्रेसवरून येणार आहेत तर तेही सरळ डायरेक्ट कोल्हापूर सातारा असेल, पंढरपूर असेल, तसेच ते डायरेक्ट सासवड मार्गे तुम्ही शिवापूर मार्गे तुम्ही जाऊ शकता. आणि इकडे तुम्हाला सोलापूरला जायचं असेल, चाकणला जायचं असेल, तुम्ही इकडून जाऊ शकता किंवा त्या मार्गे पण जाऊ शकता. म्हणजे जे अवजड वाहनं आहेत, आता जे पुण्यामध्ये जे अवजड वाहनं येतात, भरपूर जे वाहनं येतात त्यांचं ते ट्रॅफिक वाहनांमुळे, अवजड वाहनांमुळे खूप ट्रॅफिक जे होत आहे, चाकण असेल, तळेगाव असेल, तर हे कमी होणार आहे आतमध्ये. मित्रांनो, जे आता म्हणजे हा रिंग रोड झाल्यानंतर आपण बरेच फायदे आपण रिंग रोडचे सांगितलेले आहेत. जे आता आळंदी असेल, आळंदीला तुम्ही जमिनीचे भाव तुम्ही बघू शकता, काय जमिनीचे भाव आता झालेले आहेत. म्हणजे पहिले रिंग रोड याच्या अगोदर रेट किती कमी होता आणि आता रेट तुम्ही बघू शकता, रेट पण खूप वाढलेले आहेत. म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये जे जमिनीला जे रेट नव्हते आता रेट आलेले आहेत. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी रोजगाराची संधी आहे हे रिंग रोडमुळं खूप उपलब्ध होणार आहेत. म्हणजे जेणेकरून तुम्ही हॉटेल टाकू शकता, बरेच काही संधी आहेत तरुणांना. जे आपले तरुण, जे मराठीत तरुण आहेत, उद्योजक आहेत, त्यांना पण खूप संधी आहेत. रिंग रोड झाल्यानंतर खूप काही करण्यासारखं आहे. रिंग रोडचा खूप मोठा फायदा आहे. इंडस्ट्रीज एरिया पण वाढू शकतो, कंपन्या मोठ्या मोठ्या होऊ शकतात. ठीक आहे मित्रांनो, आपण आळंदीला आहे. तुम्हाला पुढच्या लोकेशनला पण आपण जाऊया. मला पुढच्या लोकेशनला मी दाखवतो काम किती चालू आहे ते. आपण आता पुढच्या लोकेशनला निघूया. आता या लोकेशन तुम्हाला मी लाईव्ह पूर्ण दाखवलेलं आहे, पूर्ण डिटेल दाखवलेले आहेत. या ठिकाणी पण आळंदीच्या जवळपास खूप म्हणजे पाटील वस्ती, आता मी पाटील वस्तीच्या जवळ आहात. दानोरे गाव आहे, दानोरे गाव, आळंदी गाव आणि पाटील वस्ती. म्हणजे पाटील वस्तीपाशी मी आता आहे. पाटील वस्तीपाशी काम खूप जोरात चालू आहे. म्हणजे आता जे दिसतंय मला लाईव्ह जे मला दिसतंय, तर इथं काम लेवलचं काम बऱ्यापैकी चालू झालेलं आहे. इकडं मागं मरकळ रोडपर्यंत, म्हणजे जो मरकळ रोड, आळंदी मरकळ रोड आहे तिथपर्यंत थोडंसं काम स्लो आहे. पण तिथून पुढं काम खूप झालेलं दिसतंय मला. आता आता तरी काम चालू झालेलं दिसतंय. पुढं बघूया. मला इथं तिथून बघितल्यानंतर कॅमेऱ्याला तेवढं काही दिसलं नाहीये, पण आपण जाग्यावर गेल्यानंतर तुम्हाला मी जवळून लाईव्ह दाखवतो मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण आता आळंदीच्या जवळ आहोत. म्हणजे पुढच्या लोकेशनला आपण आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता की माझ्या पाठीमागे मी जसं सांगितलं होतं की आळंदीच्या पुढे मरकळ रोडच्या पुढे खूप इकडं खूप जोरात असं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे, हे पहा, खूप इकडं पण खूप फास्ट काम चालू आहे पुणे रिंग रोडचं. आपण E3ला आहे, E3च्या पॅकेजला आहे. आळंदीच्या आपण जवळ आहोत. खूप फास्ट आणि खूप जोरात. फक्त पुढंच थोडंसं लोणीकंद वगैरे मलकड रोडच्या थोडंसं मागच्या साईडला, वाघोली साईडला थोडंसं काम स्लो आहे. तिकडेही काम चालू आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की शेतामध्ये आता सध्या पीक असल्यामुळे काम थोडंसं स्लो असू शकतं. नाहीतर मग काम खूप फास्ट इकडे चालू आहे. पॅकेज E3ला आहे मित्रांनो. आपण चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. मित्रांनो, डेली आपण पॅकेज टू पॅकेज आपण माहिती देत आहे.
आणि व्हिडिओ आपण आता 1 ते 2 पार्टमध्ये टाकणार आहे. म्हणजे 2 ते 3 पार्ट होऊ शकतात. कारण खूपच आता काम बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. त्यामुळे 2-3 पार्टमध्ये आपल्याला व्हिडिओ टाकायला लागणार. कारण व्हिडिओ खूप मोठे होत आहेत. तर आपण आता हा 1-2 पार्टमध्ये आपण E3 चे व्हिडिओ टाकणार आहे. व्हिडिओ जर मोठा झाला तर स्किप करू नका. व्हिडिओ पहा. जेणेकरून तुमच्यापर्यंत डिटेल पूर्ण माहिती मिळून जाईल तुम्हाला, की काम किती चालू आहे आणि कसं साईटवर किती वर्क चालू आहे, हे तुम्हाला कळून येईल. कुठल्या गावापाशी आहे, हे पण आपण तुम्हाला डिटेल सगळी माहिती सांगत आहोत. हे पाहू शकता. खूप फास्ट असं काम इकडं पण चालू आहे. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही काम किती डोंगर फोडायचं काम चालू आहे इकडं पूर्ण इकडे. इकडे काही असं इकडे टनेलचं काम वाटत नाही, टनेल होईल म्हणून. पण बऱ्यापैकी इकडे सगळं डोंगर वगैरे सगळे फोडायचं काम चालू आहे. लेवलिंगचं पण काम बऱ्यापैकी चालू आहे इकडं. आणि इकडं जे भूसंपादन आहे ते पण पूर्ण झालेलं आहे. बऱ्यापैकी सगळं भूसंपादन झालेलं आहे. जे बघू शकता तुम्ही इकडं काम किती, हे सगळं डोंगर फोडाफोडी सगळं काम चालू आहे. आणि आपण आळंदीच्या जवळ आहोत. हे बघू शकता सगळीकडे सगळीकडे डोंगर फोडाफोडीचं सगळं काम चालू आहे. पॅकेज दिला आहे आपण. सगळं जे पोकलँड वगैरे सगळे डंपर वगैरे आहे तिकडे. आपण आता डेली आपण ड्रोनचे पण व्हिडिओ अपलोड करत आहोत मित्रांनो. आणि तुमच्या पण खूप कमेंट आले की ड्रोनचे व्हिडिओ टाका, ड्रोनचे फुटेज टाका, जेणेकरून आम्हाला आपल्याला कळून येईल की कुठला एरिया आणि कशा प्रकारे काम चालू आहे. तर आपण ड्रोनचे पण व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ सगळ्यांनी पहा. आपण आता चिंबळी गावाच्या जवळ आलेलो आहे. आणि चिंबळी गावात तुम्ही बघू शकता या ठिकाणी पण काम प्रगतीपथावर आहे. तिकडे काम चालू आहे. म्हणजे ग्राउंडवरती आल्यानंतरच आपल्याला समजून जात आहे की काम कुठे चालू आहे आणि किती चालू आहे, हे आपल्याला ग्राउंडवर आल्यानंतरच ते कळून जाते सगळ्या गोष्टी. म्हणजे मागं बघू शकता तुम्ही हे सगळं. म्हणजे सध्या तरी आता फक्त लेवलचंच काम चालू आहे. म्हणजे पिलर वगैरे तर कुठं मला दिसले नाही तिकडे अजून. पिलरची कामं वगैरे अजून चालू झालेली दिसली नाहीत E3ला. पण लेवलचं तरी काम बऱ्यापैकी चालू आहे. बघू शकता चिंबळी गावाच्या जवळ आहे आपण. म्हणजे चिंबळी गावाच्या जवळपास आपण आहे. चिंबळी गाव गायकवाड वस्ती असं हे ठिकाण आहे इथं. आणि या ठिकाणी पण E3ला काम बऱ्यापैकी चालू झालेलं आहे. ही शाळा आहे माझ्या पाठीमागे, जिल्हा परिषदची शाळा आहे ही. या ठिकाणीच शेतीच्या कडेच्या साईडूनच हा रस्ता असा रस्ता गेलेला आहे, हा पुणे रिंग रोड. हे बघू शकता इकडं चिंबळी गाव आणि गायकवाड वस्तीच्या आपण जवळ आहे. आणि इकडं खूप बऱ्यापैकी इकडे काम चालू आहे. इकडे काम चालू आहे बऱ्यापैकी. हे बघू शकता इकडं. आपण आता E3च्या पॅकेजला आहे. आणि चिंबळी आणि गायकवाड वस्ती ह्याच्या आपण जवळ आहे. चिंबळी गावाच्या जवळ आणि गायकवाड वस्ती हे बघू शकता. इकडं 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 पण काम खूप चालू आहे इकडे सुद्धा. ते समोर JCP वगैरे चालू झालेलं आहे इकडे. JCP दिसतोय समोर. JCP फोकलँडचे कामं चालू झालेली दिसतात. फक्त लेवलची कामं चालू आहेत. बाकी मला अजून तेवढी ॲक्टिव्हिटी काही दिसत नाही या रोडला. बऱ्यापैकी चालू आहे काम इकडं. हे बघू शकता इथं. हे बऱ्यापैकी इकडं काम चालू झालेलं आहे. म्हणजे लेवलचंच काम फक्त चालू झालेलं आहे. पण आता पुढच्या लोकेशनला जाणार आहे. त्या ठिकाणी बघूया E3च्या पॅकेजला किती काम पुढं चालू आहे हे पण बघूया. आणि ह्या रोडला इंटरचेंज कुठे येणार आहे याबद्दल पण आपण माहिती देणार आहोत.
मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आपण चाकण भोसरीच्या माझ्या पाठीत बघू शकता, हा चाकण भोसरी रोड आहे. आणि या ठिकाणी जसं आपण जे सांगत आलेलो आहे की आपण इंटरचेंजला आपण जे आपण प्रत्येक पॅकेज टू पॅकेज म्हणजे जे इंटरचेंजची आपण जी माहिती आहे ते पण तुम्हाला सांगत आहे. जो तर तुम्ही बघू शकता, आपण भोसरी क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी नदी आहे, जी नदी त्या नदीच्या बरोबर म्हणजे नदीच्या जवळच या ठिकाणी म्हणजे ह्या रोडला एक इंटरचेंज होणार आहे. जे आपण डिटेल पूर्ण माहिती काढलेली आहे. या ठिकाणी एक इंटरचेंज होऊ शकतो, की जेणेकरून बाबा आपण जे चाकणवरून येणारे आहेत ते डायरेक्ट इकडं पण असं तळेगावला जाऊ शकतात, इकडं सोलापूरला जाऊ शकतात, इकडे सिटीत जाऊ शकतात. म्हणजे असं या ठिकाणी पण इंटरचेंज होऊ शकतो. इथं एक पॅकेज जे आपलं E3चं पॅकेज आहे, या E3च्या पॅकेजमध्ये 2 ठिकाणी इंटरचेंज होणार आहेत. म्हणजे आपण चौकशी केलं, एक मरकड रोडला एक इंटरचेंज होणार आहे आणि दुसरा चाकण भोसरी रोड आहे, त्या रोडला एक इंटरचेंज होणार आहे. ह्या रोडला काम पण बऱ्यापैकी काम चालू आहे मित्रांनो. जे आपले नवीन सबस्क्रायबर असतील ते जर त्यांना आपण डिटेल सगळे माझे मागचे व्हिडिओ तुम्ही पहा, त्यामध्ये आपण डिटेल माहिती दिलेली आहे. नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल तर लाईक आणि शेअर करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत ही पूर्ण माहिती, रिंग रोडची डिटेल सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचल. आणि आपण डेली जे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगत आलेलो आहे की पॅकेज टू पॅकेज आपण माहिती देत आहोत. ईस्ट आणि वेस्ट असे 2 भागामध्ये हे कामं चालू झालेले आहेत आणि दोन्ही भागामध्ये कामं असे खूप फास्ट आणि जोरात चालू आहेत. आपण आता E3च्या पॅकेजला आहे मित्रांनो. हे आपण आता भोसरी 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 आणि जे चिंबळी गाव आहे, भोसरी आणि चिंबळी गावच्या आपण मध्ये आहे, जो आपलं चाकणला जो रोड जातो ह्या ठिकाणीच आपण थांबलेलो आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे. आपण याच्या पुढेही आता पुढच्या लोकेशनला आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी हे पॅकेज संपलेलं असेल. तिथून पुढं E2चं पॅकेज चालू होत आहे. आपण E2चं पण डिटेल आपण तुम्हाला त्याची माहिती देणार आहोत. मित्रांनो, हा आपला भोसरी चाकण रोड आहे. आपण भोसरीच्या पुढे आहे, आपण चिंबळी गावाच्या जवळ. आणि हे समोर आपण हा इथं समोरच टोल नाका आहे. इथे समोरच इकडे माझ्या पाठीमागे इकडे टोल नाका आहे भोसरीचा. समोर टोल नाका आहे. आपण टोल नाक्याच्या पुढेच थांबलेलो आहे. इकडे या ठिकाणी इंटरचेंज एक होणार आहे ह्या रोडला, बघू शकता तुम्ही. जेणेकरून जी आता अवजड वाहनं जी पुण्यामध्ये येतात त्याची वाहतूक रिंग रोड झाल्यानंतर जे ट्रॅफिक पूर्ण कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे 70-80% तरी ट्रॅफिक कमी होईल. कारण जे हेवी जी वाहन आहेत किंवा जे बाहेरून जे मुंबईला जाणारे आहेत, किंवा मग काही सातारा असेल किंवा बाहेर मुंबई असेल, तर त्याला ऍक्च्युली सगळं पुण्यात सिटीतच यावं लागतंय, सिटीतूनच जावं लागतंय. म्हणजे जे रिंग रोड झाल्यानंतर गरज नाही पुण्यात येण्याची, बाहेरच्या बाहेरच सगळी वाहने जाऊ शकतात आणि त्यामुळं 70-80% तेवढं ट्रॅफिक हे पुण्यामधलं रिंग रोड झाल्यानंतर कमी होऊ शकतं. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.